धरणांमधील गाळ काढण्यासाठी CSR निधीची मदत घ्यावी। जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवली जात असून या योजनेच्या जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांसाठी निधीची आवश्यकता आहे। यासाठी बँकांसोबतच औद्योगिक वसाहतीतील कंपन्या व जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत येणाऱ्या आस्थापनांच्या सामाजिक दायित्व निधीची CSR मदत घेण्यात येऊन निधी प्राप्तीसाठी संबंधित यंत्रणांनी पाठपुरावा करावा अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना आढावा बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे बोलत होते। यावेळी बैठकीत सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी राहीज रावत, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक किरण कांबळे, नंदकुमार साखला, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, बँक प्रतिनिधी, MIDC चे प्रतिनिधी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी उपस्थित होते। अप्पर जिल्हाधिकारी पारधे म्हणाले की धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करून धरणांची पाणी साठवण क्षमता वाढवणे व काढलेल्या गाळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची उत्पादकता वाढविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे। एका जलसाठ्यातील गाळ काढण्यासाठी एकापेक्षा अधिक अशासकीय संस्थांचे अर्ज असल्यास संस्थेची कार्यक्षमता तपासून समितीने संस्थेची निवड करावी। काम सुरू करण्यापूर्वी जलसाठ्याचे फोटो, व्हिडिओ काढून जिओ टॅगिंग करावे। तसेच गाळा वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांनी अवनी ॲपवर नोंदणी करणे आवश्यक असल्याचं अप्पर जिल्हाधिकारी पारधे यांनी सांगितले। सन 2025 ते 2026 साठी जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधील धरणांमधून मृद व जलसंधारण विभागामार्फत एकूण 57 कामे, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडून 191 कामे व मालेगाव पाटबंधारे विभागाकडून 4 कामे अशी एकूण 252 काम हाती घेण्यात येणार असून यातून एकत्रितपणे अंदाजे सुमारे 24,40,445 घनमीटर गाळ काढला जाणार असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी जुरावत यांनी यावेळी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।